दिव्यांग कला केंद्रात दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा सलग 7व्या वर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करून झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देण्यात आला। संस्थापक किरण नागती यांच्या संकल्पनेतून दिव्यांग कला केंद्रात सर्व दिव्यांग मुलांच्या आनंदासाठी, समाधानासाठी व सोबत या मुलांच्या माध्यमातून आपल्या समाजाला एक महत्त्वपूर्ण संदेश देण्यासाठी लाल मातीच्या कुंडी गणेश मूर्तीचे आगमन व कुंडी विसर्जन सुरू करण्यात आले। आजच्या प्रदूषित वातावरणामध्ये निसर्गाचा ऱ्हास करत आपण सण उत्सव साजरे करतोय, तसेच नकळतपणे वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, जल प्रदूषण अशा अनेक प्रदूषणाची निर्मिती गणेश उत्सवात सुद्धा आपल्या मार्फत होते। महापुरासारख्या भयंकर घटना दरवर्षी घडत आहेत। अनेक आजारांच्या विळख्यात आपण सापडले आहोत। म्हणूनच दिव्यांग कला केंद्रात लाल मातीच्या गणेश मूर्तींचे आगमन नेहमीप्रमाणे दिव्यांग मुलांच्या हस्ते करण्यात आले। तत्पूर्वी गणेश उत्सवाची इको फ्रेंडली आरास सुद्धा दिव्यांग मुलांनी केली। झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देणारा फलक, सभोवताली विविध रोपांच्या कुंड्या, जी रोपं दिव्यांग रोपवाटिकेत याच दिव्यांग मुलांनी लावलेली असतात। तसेच गणेश मूर्तीची रंगरंगोटी सुद्धा हीच विशेष मुलं नैसर्गिक रंगांच्या साहित्यातून करतात। औषधी, हळद, गंध अशा विविध गोष्टींचा वापर करून मूर्ती रंगवण्यात आल्या। गुरुजींच्या माध्यमातून प्रत्येक दिव्यांग मुलांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला। आरती, नैवेद्य सर्वच विधी करून अगदी भक्तिमय वातावरणामध्ये बाप्पाच्या गाण्यावरती ठेका धरत नृत्य, गाणी, जल्लोष साजरा करण्यात आला। प्रत्येक दिव्यांग मुलाच्या चेहऱ्यावरती आनंद दिसत होता। बाप्पाला निरोप देताना या लाल मातीच्या कुंडीत गणपतीचे विसर्जन अभिनय कट्टा येथील व्यासपीठावरती एका कुंडीमध्ये करण्यात आले। विसर्जनानंतर काही वेळातच संपूर्ण गणेश मूर्तीचे रूपांतर लाल मातीमध्ये झाले। घरगुती गणपती मकर सजावट स्पर्धा 2024 प्रभाग क्रमांक 3 व 8 साठी मर्यादित। या स्पर्धेत प्रथम क्रमांकाला LED TV, द्वितीय क्रमांकाला फ्रीज, तृतीय क्रमांकाला वॉशिंग मशीन, चतुर्थ क्रमांकाला मायक्रोवेव्ह ओव्हन, पाचव्या क्रमांकाला किचन मिक्सर तसेच प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक असे पारितोषिक भेटणार आहे। नाव नोंदणीसाठी संपर्क करा 7666588885 किंवा 9833078777 किंवा 9987112500 किंवा 9867951580। आयोजक हर्षद पंढरीनाथ ठाकूर।